नमस्कार. जाणीव भाग 1ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर चला आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करूया. मला माझं अस्तित्वच उरलं नव्हतं. मी म्हणजे तूच झाले होते. माझं स्वतःचं काही उरलं नव्हतं. माझी स्वतःची ओळखच उरली नव्हती. राघवच्या डोक्यात जणू कोणी घाणाचा घाव घालत होता. पण ते दुःख आज तो सहन करणार होता. जुईला त्याच्यामुळे भोगावा लागणाऱ्या दुःखाचा तेवढाच एक उतारा होता. जुईचं हरवलेलं अस्तित्व पुन्हा मिळवून द्यायला हवं. तो पुढे वाचू लागला. तू घातलेले पसारे मी आवरायची, तुझे मळवून आणलेले कपडे मी धुवायची, केर काढायची, लादी पुसायची, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करायची, स्वयंपाक मी करायची, बाजार हाट निवडणं चिरणं भाजणं सगळं मी करत होते. तू फक्त ऑफिसात जाऊन यायचा की दमलो म्हणून सोफ्यावर बसायचा, आवडीचे TV प्रोग्राम बघायचास, एक ग्लास पाणी कधी हातानं घेऊन पियाला नाहीस. इतर कामाचं काय सांगायचं. पण तू थकत होतास आणि मी मात्र तुला ताजी टवटवीत हवी असायची. तक्रारी फक्त तूच करणार, टोमणे फक्त तूच देणार, कारण वाईट मी होते, दोष माझ्यात होते. तू तर जणू देवदूत होतास. तुझ्यात फक्त गुण होते. माझ्या अपेक्षा काही फार नव्हत्या. बायकोला नवऱ्याकडून थोडं कौतुक, थोडं प्रेम हवं असतं, तेवढंही तू मला देत नव्हतास. घरकामाला मदत कुठून करणार होतास. मुळात मी तुला आवडतच नव्हते. मी फक्त काम करणारं मशीन होते. अंथरूण आणि स्वयंपाकघर या पलीकडे सुद्धा एक स्त्री असते, ही तुझ्या समजुती पलीकडची गोष्ट होती. इतक्या प्रतिकूल परिस्थितीत वाढलेल्या वजनामुळे मी त्रस्त असतानाही माझ्या चेहऱ्यावरचं हास्य तुला खटकत होतं, सहन होत नव्हतं. तो किती चिडायचास का. मला येणारा थकवा, मानसिक ताण दूर करण्यासाठी मी हसत होते, तर चिडत का होतास तू. तुझ्या संगतीतले त्रस्त दिवस अन झोपे वाचून घालवलेल्या असंख्य रात्रीचं काय. तुला वाटायचं मी आपल्या वजनामुळे लज्जित व्हावं का म्हणून. माझा दोष थोडीच होता तो. लज्जित तू व्हायला हवंय. तुझ्यामुळे मला त्रास झालाय. राघव, तुला ठाऊक आहे, तुला टक्कल पडायला लागलंय. तुझ्या चेहऱ्यावर एक ओघळ मस्सा आलाय. पण मी तर कधीही म्हटलं नाही की त्यामुळे तू वाईट दिसतोस. खरं तर माझं वाढलेलं वजन हे एक निमित्त मिळालं होतं तुला. तुझा राग काढायला, माझा अपमान करायला ते एक निमित्त होतं. आता माझा थायरॉइड आटोक्यात आलाय. नियमित औषधोपचार, व्यायाम, प्राणायाम करून मी आता वजन बऱ्यापैकी कमी केलंय. तरीही तू कधी एका शब्दानं मला म्हटलं नाहीस. मी खूप आशेने तुझ्याकडे बघायची. माझ्यात झालेला बदल तुला जाणवतोय का, हे मला बघायचं होतं. पण नाही. राघव, घृणेचा, तिरस्काराचा वटवृक्ष वाढतो, पसरतो तशी ह्याची मुळंही खोलवर जातात. मला स्वतःचं नवल वाटतं की इतकी वर्ष मी का अन कशी काढली तुझ्याबरोबर. सतत स्वतःचं मन मारायचं, इच्छा मारायच्या, स्वतःचं स्वातंत्र्य, अस्तित्व, स्वतःची ओळखही विसरायची. सोपं नव्हतं. पण आता बस झालं, खूप झालं. तुझ्याकडून मार खाणं, तुझ्याकडून घाणेरडं बोलणं ऐकणं, स्वतःचा अपमान सहन करणं आता मला मान्य नाही. माझा रोग शारीरिक होता, पण तू मानसिक रुग्ण आहेस. तुझ्यासारख्या मनाच्या रोग्याबरोबर राहून मला रोगी व्हायचं नाहीये. हा जन्म एकदाच लाभतो, हे आयुष्य भरभरून जगायचंय मला. मी आज स्वतःला तुझ्या बंधनातून मुक्त करते आहे. मला मोकळ्या मनानं जगायला आवडतं, खळखळून हसायला, प्रसन्न चेहऱ्याने वावरायला आवडतं. माझ्या वाढलेल्या वजनासकट ज्यांनी मला प्रेमानं स्वीकारलं, ती माणसं मला आवडतात. माझ्याशी प्रेमाने बोलणारी, मला सन्मान वागवणारी माणसं मला आवडतात. पण तू त्यातला नाहीस. प्रेम कधी केलंच नाहीस माझ्यावर. थरथरणाऱ्या हातात ते पत्रही थरथरत होतं. राघव सुन्न बसून होता. या 1 वर्षानं त्याला खूप काही शिकवलं होतं. बायको फक्त शोपीस नसते, ती आयुष्यातली मौल्यवान मिळकत असते, आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असते. या वर्षभरात अनेक मुली त्याच्या आयुष्यात आल्या. कुणाला
त्याचा भरपूर पगार दिसत होता तर कुणाला उच्च पद, पण प्रत्येकीनं स्वतःचे नखरे दाखवले. एकदा सैली डिसूजा बरोबर जेवण घेत असताना त्याचा फोन वाजला. तो 5च मिनिटे फोनवर बोलत होता. तेवढ्यात संतापून ती जेवण टाकून निघून गेली. जुईनं कधीच असा त्रागा केला नव्हता. एकदा रात्री झोपायला पिंकी ग्रेवाल त्याच्यासोबत हॉटेलात गेली आणि त्याच्या सिगरेटच्या वासानं भडकून तिथे एकटाच सोडून निघून गेली. जुईनं तक्रारी चकार शब्द कधी काढला नव्हता. कधीही घरात, अंथरुणात किंवा एरवीही तिच्या काहीच मागण्या नव्हत्या. गेल्या वर्षभरात बरेचदा त्यानं ठरवलं होतं की जुईला फोन करूयात, आपल्या वागणुकीबद्दल क्षमा मागूयात, पण ते जमलं नव्हतं. पण आता मात्र तो अजिबात थांबणार नाहीये. तो आत्ताच तिच्याकडे जाणार आहे आणि तिची क्षमा मागणार आहे. तिच्या मोठेपणाची त्याला जाणीव आहे. तिच्या कष्टाची त्याला जाणीव आहे. तिनं त्याच्यासाठी केलेल्या त्यागाबद्दल तो कृतज्ञ आहे. तो तिच्या ऋणात आहे. एवढंच नाही तर तो हेही सांगणार आहे की तिचं हसणं त्याला खूप आवडतं. तिच्या हायपोथायरॉइडची तो काळजी घेईल. त्याचं तिच्यावर प्रेम आहे. ती जशी आहे तशीच त्याला खूप खूप आवडते. स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.